प्रेज लॉर्ड प्रियानो, मी योसेफ लोंढे पुन्हा एकदा देवाचा संदेश तुमच्यापर्यंत आज युट्यूबच्या माध्यमातून प्रियानो मी घेऊन येत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हाला सलाम माझा. नीतिसूत्र 20:12 मध्ये आपल्याला सांगतं, ऐकणारे कान पाहणारे डोळे हे दोन्ही परमेश्वराने केले. म्हणजे ऐकणारे कान पाहणारे डोळे हे परमेश्वराने प्रियानो आपल्याला दिलेले आहे. त्यामुळे आज आपण देवाचा संदेश प्रियानो आज पाहायचा आहे. देवावरती प्रियानो आपण परमेश्वरावरती येशू ख्रिस्तावरती आपण भाव कशा प्रकारे ठेवला पाहिजे हेच आपण आज पाहायचं आहे. आज देवाचं मेन वचन आहे आपल्यासाठी इर्मिया 17:7. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भावाविषयी परमेश्वर आहे, तो धन्य म्हणून सांगितले प्रियानो. आमेन. जे मनुष्य परमेश्वरावरती निष्ठा ठेवतात, जे मनुष्य येशू ख्रिस्तावरती प्रेम करतात, जे मनुष्य येशू ख्रिस्तावरती भक्ती ठेवतात, भक्ती करतात, जे मनुष्य येशू ख्रिस्तावरती श्रद्धा ठेवतात, आणि तोच एक जिवंत देव येशू ख्रिस्त या जगामध्ये एकटाच आहे, आपण त्याची खात्री ठेवतो आणि आपण त्याच्यावरती आपण आशा लावतो. जो मनुष्य म्हणजे धन्य म्हणून असं देवाचं वचन प्रियानो सांगते. आणि येशू ख्रिस्त आपला जिवंत देव येशू ख्रिस्त एकच आहे, त्यामुळे आपण त्याच्यावरती प्रियानो आपल्याला भाव ठेवला पाहिजे प्रियानो. आणि तो पुरुष धन्य म्हणून देवाने सांगितलं आहे देवाच्या वचनामध्ये. कोण पुरुष आपल्याला पाहायला मिळतं आज या पृथ्वी तलावरचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे योग आपल्या जुन्या काळामध्ये पाहायला मिळते. योग सुद्धा प्रियानो खूप ऊस देशामध्ये तो श्रीमंत मनुष्य होता आणि देवाने त्याला खूप धनसंपत्ती प्रॉपर्टी खूप त्याला दिलेली असते. आणि तो देवाच्या दृष्टिकोनातून खूप सात्विक आणि सरळ मनुष्य असतो. पापापासून दूर राहणारा, देवावरती प्रेम करणारा, देवाविरुद्ध कोणतीही अपशब्द न बोलणारा मनुष्य म्हणून असा योग प्रियानो आपल्याला गणला जातो प्रियानो. पण योगच्या पाठीमागे सुद्धा प्रियानो साडेसाती लागते. आज आपल्या जीवनामध्ये सुद्धा प्रियानो आपण सुद्धा देवाच्या दृष्टिकोनातून देवावरती प्रेम करत असताना, येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवत असताना प्रियानो कदाचित आपली सुद्धा लाईफमध्ये परीक्षा होते प्रियानो. आपल्या सुद्धा पाठीमागं साडेसाती लागते. आपण 7.5 म्हणतो, म्हणजे 7 हा शब्द येतो. योगच्या पाठीमागं सुद्धा प्रियानो साडेसाती ही लागलेली होती. हेच आपल्याला आज पाहायचं आहे, कम्पॅरिझन करायचे की योगच्या पाठीमागं साडेसाती लागली, पण ते देवाच्या दृष्टिकोनातून तो कसा बरा झाला. आज आपल्या सुद्धा लाईफमध्ये साडेसाती लागते प्रियानो, पण आपण सुद्धा आपल्या विश्वासामध्ये शुअर राहतो का, टिकून राहतो का प्रियानो, हेच आपल्याला आज पाहायचं आहे प्रियानो. आणि मग एकदा परमेश्वरासमोर देवपुत्र प्रियानो येऊन थांबले आणि त्यात सुद्धा प्रियानो सैतान सुद्धा येऊन थांबला. परमेश्वराने सैतानाला विचारले, तू कुठून आलास? सैतान म्हणाला, मी हिंडून फिंडून पृथ्वीवर इकडून तिकडून आलो प्रियानो. पुन्हा एकदा परमेश्वराने सैतानाला प्रश्न केला, माझा सेवक योग तुला दिसला काय? ह्याच्याकडे तुझे लक्ष गेले काय? सैतान प्रियानो त्याला परमेश्वराला उत्तर देतो, योग काय फुकटचं भय बाळगतो का देवाचे? तू त्याला सर्वस्व दिलेलं आहे, धन संपत्ती त्याला दिलेला आहेस आणि त्याच्या चारी बाजूने तू कुंपण घातला आहेस, त्यामुळे तू तुला आज्ञा पाळतो, तुझे भय धरतो म्हणतो. आणि मग परमेश्वर सैतानाच्या हाती देतो प्रियानो. पण सैतान सुद्धा परमेश्वरासमोर परमिशन मागतो प्रियानो योबाला हाती देण्यासाठी. सैतानाची हिंमत नाहीये की तो देवाच्या सेवकावरती, देवाच्या मुलावरती, देवाच्या लेकरावरती तो अटॅक करावा म्हणून. एवढी सैतानाची पृथ्वी तलावरती प्रियानो हिंमत नाही, कारण भूते आणि सैतान सुद्धा येशू ख्रिस्ताला थरथर कापतात प्रियानो. आणि त्याने परमेश्वराची परमिशन घेतला योबाच्या पाठीमागे साडेसाती लावण्यासाठी प्रियानो. आणि परमेश्वराने सुद्धा योबाला हाती दिले. पण परमेश्वर सैतानाला म्हणाला, मी तुला योबाच्या हाती देतो, पण त्याला तू हात लावू नको म्हणतो प्रियानो. आणि मग योबच्या पाठीमागे सैतान लागतो आणि त्याच्या पाठीमागे प्रियानो साडेसाती चालू होती. पहिला अटॅक, पहिला वार म्हणजे सैतान त्याच्यावरती करतो प्रियानो योबवरती. शबाई लोक बैल आणि गाढवी घाला घालून त्यास
घेऊन गेले. शबाई लोकांनी तलवारीच्या धारेने गड्यांना वधले. देवी अग्नीच्या आकाशातून वर्षाव झाला. त्याने मेंढरे व गडी जाळून भस्म केले. खाद्याने 3 टोळ्या करून उंटावर घाला घालून त्यांना घेऊन गेले. त्यांनी तलवारीच्या गड्यास वधले. 5वी पिढा. 6वी पिढी. रानाकडून प्रचंड वारा येऊन घराचे 4ही कोपरे हादरले. त्यामुळे त्या तरुण मंडळीवर कोसळले. म्हणजे त्याच्या मुलांवरती 7 मुले होती आणि 3 कन्या होत्या. घर वाऱ्यामुळे 4ही कोपरे हादरले आणि घराचे कोपरे त्यांच्यावरती घर तुटून पडल्यामुळे त्याचे प्रियानो पुत्र व कन्या प्रियानो मरण पावले. आणि 7वी पिढी आपण प्रियानो नंतर पाहू. एवढे 6 पिढी म्हणजे 6 अटॅक सैतानाने त्याच्यावर एका पाठीमागं पाठोपाठ केले. योबाचं सुद्धा होत्याचं नव्हतं झालं. बघता बघता त्याची धन संपत्ती प्रॉपर्टी त्याची मुली सर्व प्रियानो गडी चाकर सर्व मरून गेले प्रियानो. एवढी भयंकर त्याच्या पाठीमागं सैतान प्रियानो हात धुवून लागला. परत योग सुद्धा म्हणाला, योग प्रियानो खूप रडला. त्याने आपला जगा फाडला. डोक्याचे मुंडन केले आणि भुईवरती जमिनीवरती पालता पडून परमेश्वराला त्याने दंडवत घातले. पण तो म्हणाला, योग 1:21 मध्ये पाहायला मिळतं. तो म्हणाला, मी मातेच्या उद्धारातून लग्न आलो आणि तसाच तिथून लग्न आलो. तिथे परत जावायचं आहे. परमेश्वराने दिले. धन्य त्याचे नाम म्हणतो. त्यांनी परमेश्वरावरती प्रियानो पाप केलं नाही. परमेश्वराच्या विरुद्ध त्यांनी काही अपशब्द परमेश्वरानं प्रियानो त्यांनी काही बोलले नाही प्रियानो. पण आपण सुद्धा प्रियानो आज जरा काय झालं तर आपण टेन्शन मध्ये जातो. तसं न करता आपण देवावरती प्रियानो विश्वास ठेवला पाहिजे. कारण तो म्हणतो, तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. आपण किती जण प्रियानो टेन्शन मध्ये असलो, आपल्या पाठीमागे सुद्धा प्रियानो किती जर मोठी पीडा आली तर आपण येशू ख्रिस्ताला विसरलं नाही पाहिजे प्रियानो. तसं योबाचं सुद्धा बघता बघता वैभव सगळं प्रियानो नष्ट झाले. कारण योग म्हणतो, मी आलो होतो मोकळा आणि जाणार सुद्धा मोकळा. हेच प्रियानो आपण सुद्धा येताना सुद्धा आईच्या उद्धारातून आपण सुद्धा हात मोकळे करून आलेलो आहोत आणि जाताना सुद्धा आपण इथून काही घेऊन जाणार नाही. पण देवाचं वचन सांगतो प्रियानो, उपदेशक 7:29 मध्ये, पहा एवढेच मला आढळले की देवाने मनुष्य सरळ असा उत्पन्न केला आहे, पण तो अनेक कल्पनांच्या मागे लागलेला आहे. आज आपण सुद्धा देवाच्या सानिध्यामध्ये, देवाच्या वचनामध्ये, देवाच्या प्रीतीमध्ये, देवाच्या विश्वासामध्ये प्रियानो आपण जगलं पाहिजे. हे जगातली कल्पना मोह लावणारे, खूप अरिष्ट आणणारे अशा काही गोष्टी आहेत. आपण त्याच्याकडे न लागता सरळ आपण देवाच्या आज्ञेमध्ये, देवाच्या भयामध्ये प्रियानो आपण राहिले पाहिजे. योबाचे आपण 6 अटॅक बघितले. आता 7वा मोठा अटॅक त्याच्यावरती सैतान करतो. पुन्हा एकदा सैतान असाच हिंडून येतो. परमेश्वर त्याला पुन्हा एकदा विचारतो अनेकदा, तुला योबावरती माझं लक्ष गेले होते काय म्हणतो प्रियानो. दुसरा क्वेश्चन. आणि दुसऱ्या टाइम योबाचे प्रियानो परीक्षा इथे होते. पण सैतान परमेश्वराला म्हणतो प्रियानो, योग याचा 2 अध्याय 4 वचन मध्ये पाहायला मिळते, सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, त्वचा मनुष्य आपल्या प्राण्यासाठी सर्वस्व देईल. तो आपला हात पुढे करून त्याच्या हाडामांसास लावून तर पहा म्हणतो. तरी पण परमेश्वर योबाचे पुन्हा एकदा सैतानाच्या हाती देतो. पण त्याला म्हणतो, तू त्याच्या हाडामांसास हात लाव, पण त्याची प्राणहानी असं काही करू नकोस म्हणून सांगतो. 7वी पिढी. 7वी म्हणजे अटॅक त्याच्यावरती प्रियानो. सैतान त्याच्यावरती लादतं. एवढं भयानक लागते की ते खूप डेंजर. त्याच्या नखामध्ये सुद्धा गळवानी नख अतिशय पिडले आणि मोठमोठे त्याला फोड आले प्रियानो. योबाच्या अंगावरती प्रियानो मोठे फोड आले. एवढी 7.5 भयानक अशी योबाच्या प्रियानो पाठीमा लागली. पण त्याची पत्नी सुद्धा त्याला सोडून गेली आणि म्हणाली,
तू परमेश्वराला विसरून जा आणि मरून जा म्हटले. पण योग तिथे सुद्धा परमेश्वराविरुद्ध त्याने पाप केला नाही. परमेश्वराविरुद्ध त्याने काही वाईट असे बोलले नाही. त्याने म्हटले परमेश्वराकडून फक्त आपण सुखच घ्यावे काय, दुःख घेऊ नये काय प्रियानो. योबाने असे उत्तर दिले प्रियानो. तसं आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये राहत असताना परमेश्वराकडून सुख सुद्धा प्राप्त होतं प्रियानो. आणि आपली परीक्षा पाहण्यासाठी सुद्धा आपल्या लाईफमध्ये प्रियानो परीक्षा सुद्धा आपली होते. आपल्या पाठीमाग सुद्धा आपण म्हणतो 7.5 लागते. लाईफमध्ये आपल्या पाठीमाग प्रियानो सैतान सुद्धा आपल्या पाठीमाग हात धुवून लागतो. पण आपला विश्वास देवावरती कायमस्वरूपी आपण ठेवला पाहिजे. आणि त्यातून येशू ख्रिस्त प्रियानो आपल्याला दूर करतो. आपल्या पाठीमाग पृथ्वी तलावरची 7.5 लागणारी म्हणजे पहिली 7.5 असू शकते प्रियानो की आपल्यामध्ये आपण पैसा कमवतो, पण तो पैसा अचानक बघता बघता प्रियानो आपल्या हातातून नष्ट होत असतो. आपलं इनकमिंग म्हणजे कमवणं कमी असतं आणि खर्च करणं प्रियानो जादा असतं. त्यामध्ये हातामध्ये काही पैसे राहत नाही आणि बघता बघता सुद्धा ते खर्च होत जाते आणि आपलं वैभव सुद्धा प्रियानो नष्ट होत जातं. ही पहिली 7.5 आपल्या पाठीमागे लावू शकते. दुसरी 7.5 म्हणजे आपण काम करत असताना वर्क जॉबच्या ठिकाणी खूप अडचणी येतात. तिथे परिस्थिती अशा ठिकाणी क्रिएट होती की आपण आपला जॉब सोडावा असं वाटत असतं आणि बघता बघता सुद्धा आपल्या हातातून प्रियानो काम नोकरी आपल्या हातून जात असते. ही दुसरी 7.5 असते. तिसरी 7.5 म्हणजे प्रियानो आपले नैसर्गिक येणारे संकटे. पुरामध्ये पूर आहे, वादळ होतं, शेती पिकत नाही, ऍग्रिकल्चर बिझनेस आपला लॉस होता, व्यवहार बंद होतात, पैशाचे व्यवहार सगळे ठप्प होतात. चौथी 7.5 मध्ये पती पत्नीमध्ये दुरावा निर्माण होतो, बहीण भावामध्ये दुरावा निर्माण होतो, मित्रामध्ये दुरावा निर्माण होतो, सेवक सेवकामध्ये दुरावा निर्माण होतो आणि फॅमिलीमध्ये दुरावा निर्माण होतो. ही सुद्धा 7.5 आहे प्रियानो. चौथी 7.5. 5वी मध्ये आपल्या हातामध्ये आपण कोणतेही काम घेतले असेल तर प्रियानो ते निगेटिव्ह नकारात्मक भेटतं आपल्याला. म्हणजे आपल्या हाताकडून कोणतेही असे यश देणारं काम कुठलं प्रियानो प्राप्त होत नाही. सदैव नकारात्मक कामं आपल्याला भेटतात आणि नकारात्मक गोष्टी आपल्या जीवनामध्ये प्रियानो घडतात. 6वी 7.5 मध्ये आई वडिलांचं प्रियानो मुलं मान राखत नाही. आई वडिलांमध्ये मुलांचा भेद चालू असतो. मुलं तरुण मुली ह्या पृथ्वी तलावरचे आकर्षक मोहाकडे वळले जातात, वाईट व्यसनाच्या अधीन लागतात. ती सुद्धा एक टेन्शनदायक गोष्ट आहे. ती सुद्धा एक 7.5 आहे प्रियानो. आणि 7वी म्हणजे सगळ्यात शेवटी योबाला इकडे सुद्धा फोड आले मोठे. आपल्याला सुद्धा 7वी म्हणजे माणसाला स्वतःचं शरीर प्रियानो साथ देत नाही. त्याचं BP शुगर मेंटेन राहत नाही. HIV सारखे रोग होतात, हेपॅटायटिस B आणि आता तर नवीन रोग आलेला COVID-19 कोरोना व्हायरस. ही प्रियानो सुद्धा आज पृथ्वी तलावरची कंडिशन प्रियानो आपल्याला पाहायला मिळते. ही सुद्धा माणसाच्या पाठीमाग प्रियानो 7.5 असते. आपल्या सुद्धा दैनंदिन जीवनामध्ये आपण वागत असताना बघता आपल्या सुद्धा पाठीमागे एवढी 7.5 लागते. होत्याचं होतं. आपण सुद्धा त्यामध्ये गणलं जातो. आपण सुद्धा संकटामध्ये पडतो, अडचणीमध्ये पडतो प्रियानो. पण देवाचं वचन सांगतं 32:7 मध्ये, स्तोत्रसंहिता 32:7 मध्ये, तू माझे आश्रयस्थान आहेस, तू संकटापासून माझे रक्षण करशील म्हणून सांगतो प्रियानो. त्यामुळे आपण देवाच्या अधीन आणि स्वाधीन प्रियानो राहिलं पाहिजे प्रियानो. अधीन आणि स्वाधीन राहिल्यामुळे देव आपल्याला सुद्धा प्रियानो आशीर्वाद आपल्याला देतो. तसं योबाला सुद्धा प्रियानो योग 42:10 मध्ये सांगतो, पूर्वी योबाची मालमत्ता होती, त्याच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. म्हणजे परमेश्वरावरती योबाने विश्वास ठेवल्यामुळे त्याला जेवढी संपत्ती होती त्याची दाम दुप्पट परमेश्वराने दिली. म्हणजे त्याला 7 पुत्र होत्या, 14 पुत्र झाले. 3 कन्या होत्या, 6 कन्या झाल्या. 7,000 मेंढरे होते, 14,000 मेंढरे झाले. 3,000 उंट होते, 6,000 उंट झाले. आणि बैलाच्या 500 जोड्या होत्या, त्या ठिकाणी 1,000 जोड्या झाल्या. गाढवाच्या 500 जोड्या होत्या, त्या ठिकाणी प्रियानो 1,000 जोड्या झाल्या. एवढं परमेश्वराने त्याला दाम दुप्पट प्रियानो दिलं. आपला सुद्धा आपल्या लाईफमध्ये विश्वास येशू ख्रिस्तावरती, आपण जिवंत देवावरती विश्वास हा ठेवला पाहिजे. त्या सुद्धा आपल्या पाठीमागशी सुद्धा 7.5 प्रियानो निघून जाते. देव आपल्या लाईफमध्ये लागणारा पैसा आपल्याला देतो,
आपलं आरोग्य प्रियानं चांगलं ठेवतो. आपल्या मुलासने येशू ख्रिस्ताच्या अधीन राहिल्यामुळे प्रियानं ते आपल्याला वळण लावतो. आपल्या हाताला परमेश्वर सदैव यश देतो. आपल्या नोकरीमध्ये तो बरकत देतो प्रियानो. आणि आपला व्यवहार कधीही बंद करत नाही. आपले बिझनेस कोलॅप्स करत नाही. आणि आपल्या घरामध्ये येणारा पैसा सुद्धा आशीर्वादित देतो. त्यामधून सुद्धा मग आपण जसे 2 मासे 5 मासे चमत्कार केला तसा मिरॅकल येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये प्रत्येक आपल्या घरातील परिस्थितीवरती प्रियानो, लागणाऱ्या जीवनावश्यक गोष्टीमध्ये येशू ख्रिस्त प्रियानो तो करत असतो. कारण योबाला सुद्धा दिले. पण योबाला सुद्धा प्रियानो त्याचे 3 मित्र होते. त्यांनी सुद्धा योबाला दोष दिला प्रियानो. कारण त्याने देवावरती असा काय गुन्हा केला आहेस का, देवाच्या विरुद्ध तू असं काय बोलला आहेस का, म्हणून त्याला दोष लावत असा. तसंच प्रियानो आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये राहत असताना आपल्या आजूबाजूला कुणाची वाईट परिस्थिती चालू असेल, कुणाची साडेसाती प्रियानो पाठीमा लागले असेल, तर त्याला आपण दोष प्रियानो कधी लावू नये. कारण देवाचं वचन सांगतं मत्ते 7:19 मध्ये तुमचे दोष काढण्यात येऊ नये म्हणून तुम्ही कुणाचे दोष काढू नयेत प्रियानो. कदाचित मे बी परमेश्वराकडून येशू ख्रिस्ताकडून त्या मनुष्याची प्रियानो परीक्षा चालू असेल, एक्झाम चालू असेल त्याची. तो देवाच्या विश्वासामध्ये किती ठाम आहे हे पाहण्यासाठी येशू ख्रिस्त त्याच्यावरती अडचणी आल्या असतील प्रियानो, ते पाहत असेल येशू ख्रिस्त. पण आपल्याला असा कोणताही अधिकार नाही की आपण लोकांनी दोष लावला पाहिजे. आपण कुणाविरुद्ध कुठलीही गोष्ट दोष प्रियानो जीवनामध्ये आपण लावला नाही पाहिजे. कारण त्याच्यावरती कुणावरती किती संकट आले असेल तर देव त्याच्यावरती एक आश्रय आणि कवच म्हणून त्याच्यातून बाहेर काढणारा येशू ख्रिस्त आपल्या जवळ आहे प्रियानो. कारण स्तोत्रसंहिता 34:8 मध्ये सांगतं परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा आणि जो त्याच्यावर भाव ठेवतो तो परमेश्वर म्हणजे धन्य प्रियानो. खरोखर आपण येशू ख्रिस्ताच्या अधीन आणि स्वाधीन आपली लाईफ प्रियानो दिली पाहिजे. जसं योबाला दामदुप्पट दिले, आज सुद्धा येशू ख्रिस्त आपल्याला त्याच्यावरती आपण भाव ठेवला पाहिजे, त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजे. आणि आपल्या जीवनामध्ये राहत असताना देवाचं वचन आपल्या सदैव आपल्या मुखामध्ये राहिलं पाहिजे. त्यावेळी परमेश्वराकडून भरभरीत असा आशीर्वाद आपल्याला प्रियानो मिळत असतो. आणि खरोखर येशू ख्रिस्त जीवनामध्ये आपल्या लाईफमध्ये ब्लेसिंग हा प्रियानो देत असतो. कारण त्याला बसलेल्या फटक्याने आपल्याला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. म्हणून येशू ख्रिस्त आज आपलं आरोग्य सगळ्यांनी देत आहे प्रियानो. त्यामुळे कोरोना व्हायरसमुळे होणारी उद्भवती पिढी, न्यूजवरचे पाहणारे आपण लाईव्ह कृत्य तुम्ही न डगबगता न भीता तुम्ही येशू ख्रिस्ताजवळ गुडघे टेका आणि त्याची प्रार्थना करा प्रियानो. तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. तुम्हाला कोणत्याही संकट असून दे, कोणतेही प्रॉब्लेम असून दे, त्यातून प्रियानो तुम्हाला बाहेर काढणारा येशू ख्रिस्त आहे. फक्त आपला विश्वास फक्त त्याच्यावरती 1000% लाखो टक्क्याने एकदम असा मजबूत विश्वास येशू ख्रिस्तावरती असवा. एकदम सोपी गोष्ट आहे. फक्त आपण विश्वास येशू ख्रिस्तावरती ठेवला पाहिजे. आपली आशा येशू ख्रिस्तावरती ठेवला पाहिजे. तो कधीही आपल्याला मोकळा सोडणार नाही आणि कधीही तो आपल्याला असं सोडणार नाही प्रियानो. त्यामुळे येशू ख्रिस्ताचं लक्ष आपल्याला वरती प्रियानो वारंवार सदैव असतो. त्याच्या देवदूतांचा पहारा प्रियानो आपल्यावरती असतो. त्यामुळे देवाची शांती, येशू ख्रिस्ताची शांती प्रियानो तुमच्यावर सदैव असो. आमेन, आमेन, आमेन.